चैनल को शेयर कीजिए, सब्सक्राइब कीजिए और बेल आइकन दबाना ना भूलें और देखिए खबर हर मिनट की। उल्लासनगर 5 नेताजी चौक पर लोक जनजागृति फाउंडेशन की ओर से 1 अगस्त के दिन साहित्य रत्न डॉक्टर अन्नाभाऊ साठे इनकी 104वीं जयंती लोक जनजागृति फाउंडेशन के अध्यक्ष सचिन साठे इनके नेतृत्व में बड़े हर्षोल्लास के साथ मनाई गई। इस कार्यक्रम में सभी जाति धर्म के राजकीय महिला और पुरुष उपस्थित थे। उसी के साथ सभी महिलाओं को लोक जनजागृति फाउंडेशन की ओर से गिफ्ट भी बांटे गए। प्रमुख उपस्थिति छावा संगठन के महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष निखिल गोले, राष्ट्रवादी विद्यार्थी कांग्रेस शरद पवार, माजी जिला अध्यक्ष नरेश भाव गायकवाड, रोहित पवार विचार मंच उल्लासनगर शहर अध्यक्ष रणजीत गायकवाड, लोक कल्याण ग्राहक संरक्षण संस्था महाराष्ट्र राज्य मागासवर्गीय विभाग अध्यक्ष संजय यादव, अध्यक्ष किरण पवार, उपाध्यक्ष शांताराम शेलके, सचिव मनोज जायसवाल, सलाहकार गणेश जी सोनवणे, कार्यकारी अध्यक्ष गणेश साल्वे, सदस्य संजय जायसवाल, रविंद्र सोनार, बसुराज, संतोष साठे, नीतू बोरकर, प्रमिला खामकर, सरिता यादव, मला पिल्ले, मीनू गुप्ता सभी पदाधिकारी उपस्थित रहे तथा जयंती हर्षोल्लास के साथ मनाई गई। सिद्धार्थ मोकले, G20 न्यूज, उल्लासनगर। जयंती आपण साजरी केलेली आहे, काय सांगायला? आज आम्ही लोक जनजागृती फाउंडेशनच्या माध्यमातून साहित्य रत्न डॉक्टर अन्नाभाऊ साठे यांची 104वी जयंती नेताजी चौकामध्ये मोठ्या उत्सवामध्ये सर्वांनी साजरी केली। तसेच सर्व पक्षीय, सर्व मित्र आणि सर्व आमचे सहकारी या जयंतीला उपस्थित राहून मोठा सहयोग दिला। आणि तसंच आम्ही एक उपक्रम राबवला महिलांना एक म्हणजे उपहार। आज 1 ऑगस्ट 2024 माननीय लोकशाहीर साहित्य सम्राट अण्णाभाऊ साठे यांची 104वी जयंती या नेताजी चौकात मोठ्या उत्साहाने साजरी करण्यात आली। या कार्यक्रमाचे यावेळेस अध्यक्ष किरण भाऊ यांची अध्यक्ष म्हणून नेमणूक करण्यात आली होती। अण्णाभाऊ साठेंचं जे कार्य होतं आजवरच्या जीवनामध्ये, ज्या राज्याच्या महाराष्ट्राच्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये जी त्यांची भूमिका होती, ते प्रत्येक कार्य या जनतेपर्यंत आणि उल्हासनगर ते संबंध राज्याच्या लोकांपर्यंत पोहोचवा हा या कार्यक्रमाचा मेन उद्देश होता। या कार्यक्रमातून महिलांना सन्मान म्हणून एक भेटवस्तू, कारण अनेक ठिकाणी जे काही छोटी मोठी विषय आंदोलन असतात त्या ठिकाणी महिला सहभागी होतात आमच्यासोबत आणि अण्णाभाऊ साठेंच्या विचारासोबत सगळे एकत्र यावेत। आज दिनांक 1 ऑगस्ट 2024 डॉक्टर साहित्य सम्राट डॉक्टर अण्णाभाऊ साठे यांची जयंती पूर्ण देशात नाही तर पूर्ण भारतभर साजरी केली जाते। त्यानिमित्ताने लोक जनजागृतीच्या मार्फत फाउंडेशनच्या मार्फत महिलांचा गुणगौरव करून त्यांना एक भेटवस्तू देण्यात आली। पूर्ण महाराष्ट्रात मोठ्या उत्साहाने अण्णाभाऊ साठेची जयंती साजरी केली जाते। त्यानिमित्ताने लोकांपर्यंत अण्णाभाऊचे विचार पोहोचावे असे कार्यक्रम केले जातात। त्यानिमित्ताने जनजागृती फाउंडेशनने पण हा एक उपक्रम राबवला, त्याबद्दल त्यांचं मी मनपूर्वक अभिनंदन करतो। धन्यवाद। अण्णाभाऊ साठेंची जयंती आहे, काय सांगा? सर्वप्रथम मी अण्णाभाऊ साठे यांच्या प्रतिमेस विनम्र अभिवादन करतो। अण्णाभाऊ साठेंनी लोककलेच्या माध्यमातून आणि जी फकीरा कादंबरी आहे त्याच्या माध्यमातून लोककलेचा जो जागर आहे तो प्रत्येक घराघरापर्यंत शेवटच्या माणसापर्यंत पोहोचावा यासाठी त्यांनी आपल्या उभ्या आयुष्याचं रान केलेलं होतं। आणि आज तीच ऊर्जा, तेच तो जी ऊर्जा आहे ती आज तुम्हाला इथे बघायला मिळेल। आज लोक जनजागृती फाउंडेशनच्या वतीने इथे महिलांचा सत्कार आणि समारंभ कार्यक्रम छोटा हाती घेण्यात आला होता, जेणेकरून घरातली जी स्त्री आहे जी आपली कुटुंब सांभाळते ती प्रत्येक माणसाच्या खांद्याला खांदा लावून पुढे गेली पाहिजे आणि कशी जाईल यासाठी यांनी एक चांगला कार्यक्रम हाती घेतलेला आहे। आणि मी या सगळ्या फाउंडेशन, त्याचे कार्यकर्ते तसंच देशाच्या नागरिकांना सर्वांना या अण्णाभाऊ साठे यांच्या जयंतीनिमित्त सर्वांना आभार प्रकट करतो आणि या फाउंडेशनचाही धन्यवाद करतो की त्यांनी असेच कार्यक्रम हाती घेऊन लोक कल्याणासाठी पुढे यावे।